श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपथ्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी आजपर्यंत अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे। विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती, कर्म, योग, सगळ्या विषयांवर समर्थांनी आपल्याला बोध केला। आज आपण जो समास पाहणार आहोत, त्या समासाचं नावच ऐकल्यानंतर आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल। दशक 11 आणि समास 5 या 5व्या समासामध्ये, 11व्या दशकातील 5व्या समासाला समर्थांनी राजकारण निरूपण असं नाव दिलेलं आहे। या समासामध्ये समर्थांनी राजकारण सांगितलं आहे। राजकारण कसं असावं, राजकारण कशासाठी असावं, राजाने कसं असावं, प्रजेने कसं असावं, हा सगळा बोध आपल्याला समर्थांकडनं मिळतो। तसं पाहिलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थामध्ये आपली संबंध संस्कृती व्यापलेली आहे। या संस्कृतीमध्ये धर्म हा पुरुषार्थ संयम आणि विवेक याद्वारे तो संचलित होतो। एका बाजूला धर्म आहे, तो धर्माला कसं संचलित केलं जाते तर त्याच्यामध्ये संयम आहे आणि विवेक आहे। तर मोक्ष हा पुरुषार्थ मात्र ज्ञान आणि वैराग्य या 2 गुणांनी तो संचलित होतो। म्हणजेच ज्ञान आणि वैराग्य याच्या माध्यमातून आम्हाला मोक्ष प्राप्त होतो। स्वाभाविकतः धर्म आणि मोक्ष या 2 पुरुषाच्या बाबतीत प्रमाद घडत नाही, चुका होत नाही। धर्म कसा असावा, मोक्ष कसा असावा, प्राप्त व्हावा, याबद्दल सहसा चुका होत नाही, गल्लत होत नाही। परंतु जे 2 पुरुषार्थ आहेत, अर्थ आणि काम, या 2 पुरुषार्थाच्या बाबतीत देहबुद्धी असल्यामुळे मनुष्य या 2 पुरुषार्थांना संपादन करत असताना चुका करतो। तुम्ही म्हणाले कसं काय बाबा? धर्म प्राप्त करताना अडचण नाही, मोक्ष प्राप्तीला अडचण नाही, कारण धर्म आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी निःश्रेयसाच्या बाबतीत आहेत। तर अर्थ आणि काम या 2 गोष्टी अभ्युदयाच्या संदर्भात आहे, आपल्या विकासाच्या संदर्भात आहे। म्हणून मनुष्य पैसा मिळवताना म्हणजे अर्थ प्राप्त करत असताना आम्ही श्रीमंत झालो पाहिजे म्हणून चुका करतो। चांगल्या मार्गाने पैसा आपल्याला मिळत नसेल तर वाईट मार्गाचा अवलंब करतो।
पण त्याला पुरुषार्थ शास्त्रात मानलेलं नाही. शास्त्रामध्ये पुरुषार्थ तेव्हा तो सफल होतो जेव्हा जोडून या धन उत्तम व्यवहारे. याचा अर्थ धनप्राप्ती केली पाहिजे, परंतु ती सुद्धा चांगल्या मार्गाने केली पाहिजे आणि त्याचा वापर सुद्धा उदास विचारे वेच करी या पद्धतीने तो खर्चही करता आला पाहिजे. म्हणून आज आपल्याला समाजामध्ये अशा नाना प्रकारच्या चुका करणाऱ्या लोकांची नित्याच्या दैनंदिन पेपरमध्ये, टीव्ही मध्ये आपल्याला नेहमीच्या बातम्या येतात की काही चोरी झाली, काही व्यभिचार झाला. या सगळ्या चुका होतात आहे त्या अर्थ आणि काम या संदर्भात होतात आहे. म्हणून समर्थांनी या समाजामध्ये ही जी चुकीचा पायंडा लागलेला आहे, ही समाजाला लागलेली जी कीड आहे, म्हणजे कोणती, व्यभिचार आणि भ्रष्टाचाराची ही कीड निघून जावी यासाठी समर्थांनी दासबोधामध्ये मानवावर उत्तमात उत्तम संस्कार व्हावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. अर्थ आणि काम सुरळीत आणि सरळ मार्गाने प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाची आवश्यकता असते. कारण राजाचं शासन असल्याशिवाय तो अर्थ उत्तम मार्गाने प्राप्त करणार नाही किंवा तो संसार सुख चांगल्या मार्गाने प्राप्त करणार नाही. म्हणून त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे. म्हणून राजाला फार महत्व होतं. म्हणून राजकारण हा शब्द राजापासून आलेला आहे. राज्याच्या हितासाठी राजाने उत्तम कार्य करणे आणि त्यासाठी त्याची व्यवस्था करणे याला राजकारण असा शब्द वापरलेला आहे. म्हणून एक म्हण प्रसिद्ध झाली, चाणक्याने त्याचा विशेष वापर केला. कालो वा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम इति ते संशयो माभृत राजा कालस्य कारणम. काय होतं याचा अर्थ? तर काळाचा असर राजावर होतो की राजाचा असर काळावर होतो? कालो वा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम. तो म्हणतोय इति ते संशयो माभृत, याच्यात संशय घेऊच नका. राजा कालस्य कारणम यथा राजा तथा प्रजा. म्हणून राजकारणामध्ये नीती, विवेक, धर्म या सगळ्या उत्तम गुणांचा तिथे समन्वय झाला पाहिजे. अशा प्रकारे समर्थांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये राजेशाही होती त्या काळामध्ये समर्थांनी आध्यात्मिक अभ्यासामध्ये साधकांना सुद्धा आपण कसं उत्तम राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. म्हणून ते आजही आम्हाला उपयोगी आहे. संतांचं साहित्य हे त्रिकालबाधित असते, कुठल्या काळापुरता ते मर्यादित नसते. ते कालही उपयोगी होतं, ते आजही उपयोगी आहे आणि उद्या सुद्धा उपयोगी राहणार आहे. फक्त वैशिष्ट्यपूर्ण एवढंच समर्थांचं आहे सांगणं. समर्थांच्या साहित्यातलं विचारातला एक वैशिष्ट्य एवढा भाग आहे की सगळ्या संतांनी निःश्रेयसाचा भाग फार सांगितला. म्हणजे विवेक आहे, वैराग्य आहे, मुक्ती आहे, ब्रह्मप्राप्ती आहे, ईश्वर आराधना आहे, उपासना आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, या गोष्टीवर भर दिला. समर्थांनी यामध्ये अजून एक भर दिलेला आहे, तो राजकारण. समाज उत्तम राहण्यासाठी राजा कसा असला पाहिजे, समाज उत्तम राहण्यासाठी नागरिक कसा असला पाहिजे यावर भर दिलाय. म्हणून समर्थांनी लिहिलेला हा समाज
आपण विशेष करून अभ्यासावा म्हणून थोडी प्रस्तावना केली. आपण प्रत्यक्ष समासामध्ये समर्थांनी काय बोध केला त्याचा विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपणी श्रीराम. तैसे आम्हास घडले, बोललेची बोलणे पडले, काजी विघडलेची घडले. पाहिजे सावधान श्रीराम, पाहिजे समाधान श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी या समासामध्ये कर्म केलेची करावे. समर्थांचं जे वचन आहे ते चकारात्मक फार आहे. चकार या शब्दामध्ये ते केलं पाहिजे नाही, केलंच पाहिजे. कर्म केलेची करावे. जे कर्म आम्ही केलं ते कर्म पुन्हा पुन्हा करावं लागते. सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन. इथे सुद्धा समर्थ म्हणणार, जे अन्न आम्ही काल जेवलो तेच अन्न वरण भात भाजी पोळी आम्ही आज जेवतोय. काल जे आम्ही पाणी पिलं तेच पाणी आम्ही आजच पितो आहे. घेतलेचे घ्यावे जीवन. जीवन म्हणजे पाणी. तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. जे आम्ही श्रवण केलं, जो आम्ही अभ्यास केला तो आज पुन्हा करायचा आहे. कारण काय, मनाच्या चित्तवृत्ती आणि त्या चंचल मनाचा स्वभाव आपल्या मनाला मलिनता प्राप्त करून देतो. कारण ते मन कुठे जाऊन लोळते ना. ते गाढव कसं असते, गाढवाला किती आंघोळ घातली, साबणाने धुतलं तर ते तासभर चांगलं राहील. त्याला जरा मोकळं सोडलं की ते काय करेल, पुन्हा ते त्या उकरड्यावर जाऊन लोळून येईल. इकडे आलं की पुन्हा तो आंघोळ करेल, पण तिकडे उकरड्यावर लोळल्याशिवाय राहणार नाही. त्या गाढवाला जशी सवय असते तशी या मनाला सवय आहे. ते मन जेव्हा निरूपणात असते, जेव्हा कीर्तनात असते, प्रवचनात असते, तेव्हा ते प्रवचनाच्या प्रमाणे होते. प्रवचनाकार ते मन होते. आणि निरूपणातून उठल्यानंतर, प्रवचन संपल्यानंतर, कीर्तन आटपल्यानंतर कपडे झटून घरी बाहेर पडताना कीर्तनातला कुठलाच विषय आपल्या डोक्यात नसतो. पुन्हा संसारामध्ये माणूस येऊन पडतो. निरूपणी हे सद्वृत्ती होते. समर्थ म्हणतात निरूपणामध्ये आनंद वाटतो, मनामध्ये चांगल्या चांगले विचार येतात. कुठे, निरूपणात. निरूपणी ते सद्वृत्ती होते. स्थळत्याग होता सवेची जाते. स्थळत्याग झाल्यानंतर याचा अर्थ तिथून उठून गेल्यानंतर सवेची जाते, सगळं निघून जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझ विण रामा मज कंठवेना. हे रामा परमेश्वरा, मी तुझ्या जवळ बसतो तोपर्यंत तुझा विचार येतो. तुझ्या जवळून उठून निघून गेलो की पुन्हा मी माझ्या संसारात पडतो. म्हणून समर्थांनी त्या मनाला जरा गोंजारून प्रेमाने पाठीवर हात फिरून त्या मनाला सांगितलंय की हे मना, तू सज्जन आहेस, तू भक्ती मार्गाला लाग. कारण नाठाळ आहे ते मन, ते खट्याळ आहे, ते वाटेल ते मनाला वाटेल ते काम करते. म्हणून त्या मनाला समजून सांगितलंय की तू हे करू नको, तू हे कर. फक्त त्याला सांगत असताना चांगले शब्द यासाठी वापरले की मुलाला जरा गोड शब्दात बोलल्यानंतर आमचा नातू खूप हुशार आहे असं म्हटलं की तो मुलगा जरा जरी शहाण्यासारखं वागू लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथीची जावे. पुन्हा ची आला शब्द, भक्तिपंथीची जावे. भक्तिपंथालाच जा, दुसरीकडे जाऊ नको. तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. सहजतेने भगवंत आपल्याला पावतो, पण त्यासाठी तुम्ही भक्ती मार्गाला गेले पाहिजे. मग हे कळण्यासाठी काय करावं लागेल,
आम्हाला जे ऐकलं आहे तोपर्यंत पुन्हा ते ऐकावं लागेल, जे केलं आहे ते पुन्हा करावं लागेल. त्याला कर्म आणि भक्ती त्याची उपासना करायला लागेल. कर्म उपासना आहे, कर्मयोगच आहे. कर्म केलेची करावे. आंघोळ काल केली, आता मी महिनाभर आंघोळ करणार नाही असं होईल का? नाही, महिनाभर नाही, काल आंघोळ केली तरी आज आंघोळ करावं लागते. जुन्या काळी तर आता त्रिकाल संध्या करत होते, त्यामुळे 3 वेळा आंघोळ करत असत. जसे आता आपण दिवसातून 10 वेळा हात धुतो, एकदा हात धुतले बा आता मी दिवसभर हात धुणार नाही असं होईल का? आता मध्ये मध्ये आपल्याला लहर आली की आपण उठतो आणि आपले हात धुवून येतो. आता तो हात धुणे हा शरीराचा एक आपल्या जीवनाचा नित्याच्या कर्मामधला नाही, म्हणजे दैनंदिनी मधला एक घटक झालेला आहे, भाग झालेला आहे. म्हणून जे आम्ही कर्म केलं ते पुन्हा करावं लागते. तसं समर्थ म्हणतात मी तुम्हाला सांगत आलो आहे, पण तरी सुद्धा ते तुम्हाला कळावं, ते लक्षात राहावं, ते ठसावं, ते पटावं, त्याप्रमाणे आचर व्हावं, यासाठी मी पुन्हा तुम्हाला ते सांगतो. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे. पुन्हा निरूपणी श्रीराम तैसे आम्हास घडले, बोललेची बोलणे पडले. जे बोललो ते परत बोलतोय. का जे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान श्रीराम. म्हणून आम्हाला ते समाधान होत नाही, मन पूर्णपणे तृप्त होत नाही. म्हणून त्या मनाला पुन्हा पुन्हा सांगावं लागते. रोज पूजा का, रोज जप का, रोज देवदर्शन का, या प्रश्नाचं उत्तर आहे त्या मनाला त्याचा छंद लागला पाहिजे. छंद लागला की मनुष्य दुसरा विचार करत नाही. म्हणून समर्थ म्हणतात अनन्य रागे समुदाव, इतर जनास उपेजा भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा श्रीराम. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी संप्रदायाची चतुश्रुती इथे सांगितली आहे. त्यामध्ये पहिलं मुख्य हरिकथा कीर्तन किंवा मुख्य हरिकथा निरूपण. आता इथे समर्थ म्हणतात मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी, चौथा अत्यक्त साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. म्हणजे माणसाने कसं वागावं हे समर्थांनी सांगितलं, तसं वागावं. पहिले आमच्या जीवनामध्ये सगळ्यात मुख्य कुठली गोष्ट असली पाहिजे तर समर्थ म्हणतात हरी कथा निरूपण. हरिकथा म्हणजे कीर्तन. दिवसभरात थोडा वेळ तरी भगवंताचं नामस्मरण घ्या, थोडा वेळ निरूपण करा, थोडं काहीतरी चांगलं श्रवण करा, चांगला ग्रंथ काढून 4 वाक्य वाचून काढा. सत्पुरुषांचे चांगले बोध असतील तर ते ऐका. याला निरूपण असं म्हटलेलं आहे, पण ते मुख्य आहे. म्हणून मुख्य हरिकथा निरूपण. 4 गोष्टी दिलेल्या आहेत. या 4 गोष्टीत माणूस असला पाहिजे. दुसरे ते राजकारण. ज्याला हरिकथा निरूपण चांगलं करायचं असेल, म्हणजे आपलं जीवन भक्ती मार्गाला न्यायचं असेल,
तर आमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा ते शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. आणि ते शुद्ध आणि पवित्र तेव्हा राहू शकेल जेव्हा राजकारण उत्तम असेल. राजा चांगला आहे, प्रजा चांगली आहे. कुटुंबाचा प्रमुख चांगला असेल तर ते कुटुंब चांगलं असते. तो कुटुंबाचा प्रमुख जर कडक असेल स्वभावाने तर घरातली मुलं चुकीच्या मार्गाला सहसा जात नाही, ते धाकात असतात मुलं. तसं या प्रजेचा पालक म्हणजे राजा, तो विष्णू अवतार आहे. म्हणून राजाला भूदेव असं म्हणतात किंवा राजाला भूपती असं म्हणतात. तो पृथ्वीवरचा सगळा मालक आहे. त्यांनी सांगावं आणि जनतेने ऐकावं. म्हणून तो धार्मिक असला पाहिजे, तो नीती न्यायाला मानणारा असला पाहिजे, तो सदाचारी असला पाहिजे, सद्गुणी असला पाहिजे, तो वैराग्य संपन्न असला पाहिजे, तो विवेकी असला पाहिजे. म्हणून त्याचा अंतर्भाव समर्थांनी राजकारणात केलेला आहे. म्हणून राजकारण जर उत्तम असेल, त्याचा अर्थ राजा आणि राजाचं वागणूक जर उत्तम असेल तर प्रजा सुद्धा तेवढी चांगली राहते. म्हणून कालो वा कारणम राज्ञो राजा वा काल कारणम इति ते संशयम अब्रूत राजा कालस्य कारणम. राजाचाच असर काळावर होतो, काळाचा असर राजावर होत नसतो. म्हणून यथा राजा तथा प्रजा. म्हणून राजकारण हा दुसरा महत्वाचा भाग समर्थांनी या चतुश्रुतीमध्ये घेतला. पहिले मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता समर्थांनी दिलेली तिसरीमध्ये तिसरी गोष्ट दिली आहे की तिसरे ते सावधपण. सावधानता आता तर शिकवायची आता गरजच राहिली नाही. आता सगळे लोक जे सावध आहे तेच आज जगाचा उद्धार करणार आहे. जे बेसावध आहे, जे बेफिकीर आहे ते देशाचं नुकसान करणार आहे. तुम्ही म्हणाल या शब्दाचा अर्थ काय? आज असलेल्या या महामारीमध्ये जे लोक सावध आहेत, जे राजाच्या आणि राज्याच्या हिताच्या गोष्टी करतात ते स्वतः सावध आहे. आपल्याला कुठला रोग होऊ नये आणि आपल्यामुळे कोणाला बाधा होऊ नये, म्हणजे बाधित असेल तर बाधा होऊ नये आणि ते बाधित नसतील तर दुसरी जी बाधा आपल्याला होऊ नये म्हणून आज दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे जे लोक आहेत त्यांना समर्थांनी सावधानता हा शब्द वापरलेला आहे. म्हणून इथे म्हटलंय तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आम्ही जेवताना हात का धुतो? सावधानता. आम्ही बाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली आपला जो का घेतो? सावधानता. आम्ही मास्क का बांधतो? तोंडाला का लावतो? सावधानता. आपण दुसऱ्यापासून 6 फूट अंतरावर का उभा राहतो? सावधानता. आपण कुठल्या वस्तूला हात जर लावला असेल तर आपण आपला तो हात आपल्या तोंडाला किंवा डोळ्याला लागत नाही का? सावधानता. ही सगळी जशी या कोरोनाने आम्हाला सावधानता शिकवली, शारीरिक बाबतीत तरी किमान स्वच्छतेच्या बाबतीत तरी शिकवलीच म्हणावं, तशी समर्थ म्हणतात सर्व विषयी सावधानता मनुष्य असला पाहिजे. कुठे फसणार नाही याची काळजी घ्या, कुठे लुटल्या जाणार नाही त्याची काळजी घ्या. जरा बेसावध जर तुम्ही राहिले तर तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. जरा चूक झाली तरी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चुका झालेल्या आहेत आणि नंतर लक्षात येते की आपण त्यावेळेस जरा सावधानता ठेवली असती तर अशा प्रकारचं आपलं नुकसान झालं नसतं. म्हणून समर्थ म्हणतात तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सर्व विषयाच्या बाबतीत सावधानता असली पाहिजे. विद्यार्थी परीक्षेला जातो
पेन बरोबर घेऊन जातो, पण त्याच्यामध्ये रिफिल पूर्ण भरली आहे की नाही हे पाहणे हे सुद्धा सावधानताच आहे. मुलांना आम्ही जेव्हा उत्तरपत्रिका वाटतो तेव्हा पहिले सांगतो मुलांना की सगळ्या उत्तरपत्रिका तुम्ही पाहून घ्या, त्या प्रत्येक पान व्यवस्थित आहे की नाही, कुठलं फाटलं आहे का, कुठे खराब झालं आहे का, कुठे कमी आहे का. मुलं सगळे ते पाहून घेतात. काय आहे? सावधानता आहे. घड्याळ लावलेलं आहे, जास्त वेळ होऊ नये, तेवढ्या वेळात सगळं आटोपलं पाहिजे. काय आहे? सावधानता आहे. गाडी आम्ही चालवतो, 4 व्हीलर म्हणा, 2 व्हीलर म्हणा, चालवत असताना घाटातून हळू चालवतो. काय कारण आहे? सावधानता. टर्निंगला हॉर्न वाजवतो. काय कारण आहे? सावधानता. जगामध्ये अशी कुठलीच कृती नाही आहे, डॉक्टर एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करतात तिथे स्वतः इतकी काळजी घेतात की कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सगळ्या गोष्टी अवेलेबल करतात तिथे. म्हणजे तो एनेस्थेशिया देणारा सुद्धा डॉक्टर बाजूला उभा असतो तेव्हा ऑपरेशन चालू असते. काही गडबड झाली तर काय करावं, तो पुन्हा एनेस्थेशिया त्याचं ऑपरेशन कंटिन्यू होऊ शकते. सावधानता. सगळ्या गोष्टीत सावधानता. या जगामध्ये जिथे आपण बेसावध राहू तिथे फसणार आहोत, तिथे नुकसानीत जाणार आहोत. म्हणून समर्थांनी तिसरी गोष्ट झाली आहे सर्वविषयी सावधानता. त्या सर्वविषयी या शब्दामध्ये तुम्ही विषय निवडावा आणि तिथे सावधानतेचा विचार करावा. भगवंताची नाम घेताना सुद्धा सावधानताच आहे. मी भगवंताचं नाम घेतो आहे, त्याच माझ्या मनात इतर विचार येऊ देऊ नये, ही सुद्धा सावधानता. समर्थ म्हणतात, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. चौथी गोष्ट आपण पाहू. समर्थ म्हणतात अत्यंत साक्षेप. आज जगामध्ये असा जो देश आहे ज्याला पुढे जायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा समर्थांचा संदेश आहे. तिथे म्हटलंय अत्यंत साक्षेप. साक्षेप याचा अर्थ उद्योग. साक्षेप या शब्दाचा अर्थ प्रयत्न. सदैव मनुष्याने प्रयत्नशील असलं पाहिजे. हताश होऊन चालणार नाही, हाताला हात ठेवून चालणार नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. धीरधरा तकवा, गडबडू नका, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. समर्थांनी सगळ्या जनतेला सावधानतेचा इशारा दिला, उद्योगशीलतेचा विचार दिला, सदाचाराचा विचार दिला आणि हरिभक्तीचा विचार दिला. अशा प्रकारच्या 4 सूत्रीवर समर्थांनी या संप्रदायाची इथे मांडणी केली. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचा बोध जो कोणी श्रवण करेल त्याचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. अतिशय सुंदर विषय आहे. आपल्या सर्वांना हा बोध श्रवण करण्यासाठी मनपूर्वक पाचारण करतो आणि आजची निरूपण सेवा समर्थ चरणी संपन्न करतो. वासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.